खूप लोक सांगतात की तुम्हाला टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे, पण कोणी सांगत नाही की तुम्हाला नक्की कधी घेतलं पाहिजे. काही सांगतात की वयाच्या 25व्या वर्षी घेतलं पाहिजे, काही सांगतात 30व्या वर्षी घेतलं पाहिजे. पण नक्की कधी घेतलं पाहिजे ह्याच्याबद्दल तर कोणी सांगत नाही. माझं ही कन्फ्युजन असेल तर तुम्हाला काही पॉईंट्स सांगते, त्याच्यावर तुम्ही ठरवू शकता तुम्हाला टर्म इन्शुरन्स घेतलं पाहिजे की नाही. पहिली, तुमचे जर फायनान्शियल डिपेंडंट असतील. आता फायनान्शियल डिपेंडंट मध्ये कोण येतात? तुमचे आई वडील आहेत, तुमची वाईफ आहे, तुमची मुलं आहेत किंवा तुमचे हसबंड आहेत. त्यावेळेला तुम्हाला टर्म इन्शुरन्स घेतलं पाहिजे. दुसरं, तुमच्या काही लोन असतील किंवा काही लायबिलिटीज असतील. आता लोन आणि लायबिलिटीज मध्ये काय आलं? तुमचं होम लोन आलं, कार लोन आलं किंवा तुमचं पर्सनल लोन आलं. तर ह्या लोनसाठी तुम्हाला टर्म इन्शुरन्स घेतलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे तुमचे काही अनडिफाईन असे गोल असतील जे तुम्हाला पूर्ण करायचे असतील. अनडिफाईन गोलमध्ये काय येतं की जर तुमच्या मुलांचं एज्युकेशन असेल, तुमची रिटायरमेंट असेल किंवा तुमच्या मुलांचं काही लग्नाचे वगैरे काही प्रोग्राम कार्यक्रम असेल, त्याच्यासाठी तुम्हाला फंड तयार करायचा असेल तर तुम्हाला टर्म इन्शुरन्स घेण्याचं गरजेचं असेल. आणि जर या तिन्ही गोष्टी जर तुम्हाला लागू होत असतील तर तुम्हाला नक्कीच टर्म इन्शुरन्स काढलं पाहिजे. आणि टर्म इन्शुरन्ससाठी तुम्ही नक्कीच मला संपर्क करू शकता. धन्यवाद.